सुप्रभात सुप्रभात सुप्रभात, गुड मॉर्निंग. कसे सगळे? आज आपण कुठंच नाही जाणार आहे, कारण की 2 दिवस झाले आपण भरपूर हिंडतोय आणि भरपूर थकतोय. आज आपण मस्त रूमवरती राहणार आहे आणि स्पेशल रेसिपी बनवणार आहे, एकदम मस्त. आज आपण बनवणार आहे थोडं बिर्याणी टाईप भात बनवणार आहे. तर कढई चढवली आपण इंडक्शनवरती. त्यात तेजपत्ता, लवंग, इलायची सगळं जे रूममध्ये सापडलं तेवढं सगळं टाकलं आहे. इकडं आपण बासमती तांदूळ घेतले मस्त. आणि आपण जस्ट ट्राय करणार आहे. एक मिनटं मी इथली लाईट लावतो. की एक व्हेज बिर्याणी किंवा पुलावसारखं आपण काहीतरी बनवणार आहे. त्याच्यासाठी सामग्री माझ्याकडं काहीच नाही आहे. हे लाल मिरच्या आहे, लसूण आहे, कांदा आहे आणि हे बटाटे. बस संपलं आहे आपलं मटेरियल, नाही का. आणि इकडं थोडंसं आम्ही बाजार वगैरे केला होता तो आहे. अरे हां, हा जो पनीर मसाला आहे ना, हा आपण त्याच्यात टाकणार आहे. म्हणजे आपल्याला आपलं पनीर मसाल्याचं यूज होऊन जाईल. बाकी इंडक्शन शेगडी चालू आहे 1000वरती, 1600 आणि 1800 आणि हे 2000. हे लास्ट पुश आहे, पण आपण याला चालवणार आहे बस 1000वरती. याचं कारण आहे का हे बोर्ड एवढी कॅपॅसिटीचं नाही आहे. तर हे बोर्ड दम सोडून देईन आणि बोर्डाचा स्पार्किंग वगैरे किंवा जळण्याचं खतरा असू शकतो, नाही का. तर यामुळं आपण 1000वरती ही इंडक्शन चालवणार आहे. तर सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायची, जे जे इंडक्शन वापरताय आणि जपून वापरा. तुम्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हीच माझे ब्लॉग बघतात, तुम्हीच माझे सगळे मायबाप आहे. तर सगळे जे जे इंडक्शन वापरताय एकदम जपून वापरा. बाकी आपण आपल्या भाताकडे येऊ, म्हणजे पुलावाकडे येऊ. इज्जत नाही घालायची. बाकी आपलं पाणी ना थोडं उकळायच्या स्टेजला आहे. आपण हे तांदूळ टाकून देऊयात. आणि यात जसं जसं पाणी कमी पडणार आहे तसं तसं आपण पाणी पण टाकणार आहे. हा असा शर्ट आहे मित्रांनो, ओव्हर साईज शर्ट आहे. मस्त इथं ड्रॅगन बॉल नाव आहे, झी. आणि मागूनची प्रिंट ना इतकी मस्त आवडली मला. हे बघा, ही गोकोची प्रिंट आहे आणि ॲनिमे कॅरेक्टर्स. हे क्वालिटी एक नंबर आहे भाई. अजून एक आहे, अजून एक दाखवतो. आणि हा एक शर्ट आहे, याच्यावरती फ्रंट ABC आहे, मस्त येल्लो कलर आहे, फेवरेट आहे आपला. आणि मागून मस्त एकदम ॲनिमेशन आहे भाई, एक नंबर आहे. आणि यात जे आपण खडे मसाले यूज केले, म्हणजे दालचिनी, वेलदोडे वगैरे काय भेटलं ते सगळं टाकून दिलं आपल्या रूमला, जे अवेलेबल होतं ते. आणि त्यामुळं इतका छानसा सुगंध येतोय ना, एक नंबर. आपण यात पाणी ॲड करणार आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट, आपण जेव्हा पण असा उकडा भात किंवा काही करतो त्यात पाणी डायरेक्टली थंड ॲड करायचं नाही कधीच. त्यात आपण त्याच्यावरती झाकण, अरे बापरे पाणी सांडलं. फर्स्ट हे रिफिल करून घेऊ. त्यावरती हे बघा, यासलं झाकण ठेवायचं, हे पाणी त्याच्यावरती टाकायचं झाकणात, जेणेकरून हे पाणी हीटअप होतं. आणि हे गरम पाणी त्यात टाकायचं. आणि बाय द वे मला सगळा स्वयंपाक येतो. तुम्ही बघू शकता, रोजच्या ब्लॉगमध्ये आपण काहीतरी नवीन बनवून खातो आहे, काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करत असतो. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे आमच्या आईसाहेब. आम्हाला जवळपास 6वीपासून आमची ट्रेनिंग चालू झाली ती, की सगळं आलं पाहिजे, जेवण बनवता आलं पाहिजे. आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे, माझं जेव्हा मम्मी आणि वडिलांचं लग्न झालं होतं त्या टायमाला मम्मीला स्वयंपाकच येत नव्हता आणि वडिलांनी मम्मीला शिकवलं आहे. म्हणजे आमच्या घरात खूप जुनी परंपरा आहे का भाई, गडी लोक पण स्वयंपाक बनवतं, नाही का. माझ्या वडिलांकडून मी हे शिकलो आहे सगळं. माझ्या घरात सगळं मला बघायला भेटलं सगळ्यात पहिल्यापासून, की एक माणूसही किचनमध्ये तेवढाच इन्वॉल्व आहे जेवढा एक स्त्री असते, घरातली करती स्त्री असते, लक्ष्मी असते. आणि त्यामुळं आम्ही घरात इन्वॉल्व आहे सगळे, नाही का. बिर्याणी एकदम मस्त आणि छानशी दिसते. हे बघा, एक नंबर. असं वाटतं तिला आत्ताच खाऊन घेऊ, पण आता तिला मंद आचेवरती आपण थोडंसं फ्राय करायला ठेवलं आहे. म्हणजे ती थोडी 20% राहिली होती ना, ती शिजते. तोपर्यंत आपण हे जे राहायला सायला पसारा आहे तो आवरून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला लगेच जेवण करायला बसता येईल. आपला गुळांबा, माय फेवरेट. वाट बघतो भाऊ. हायली रेकमेंडेड आहे. सगळे रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला येऊन जाईल. सगळ्यांनी मस्त बघायची, लक्ष देऊन बघायची. आणि एकदा नाही, दोनदा नाही, हप्त्याला एकदा ट्राय करा.
एवढी चांगली रेसिपी आहे, एकदम बेस्ट. आपला कांदा आणि मसाला, त्यात हे एक बटाटा, थोडासा वरून भात आणि इतका मस्त बाईट तयार होतं ना. डायरेक्ट विषय. दुपारचे 1:30 वाजले आणि आपला निघायचा टाईम झाला आहे. माझा तामजाम बघा, तिथून वायर जोडली, इथं बोर्ड जोडलं, इथं चार्जर आहे, ही स्क्रिप्ट बोर्ड आहे, माउंट आहे आणि हा मी आहे. व्हिडिओ बनवत होतो कवाचा आणि आपला ब्लॉग एंड करायचा राहिला आहे, हा विसरलो होतो आणि जस्ट आता मला लक्षात आलं. तर चला मित्रांनो, भेटू उद्या.